नमस्कार पब्लिक, मी तुमचा लाडका कवी. तर आजच्या ब्लॉगची करूया सुरुवात. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपल्याला सांगायचं आहे की आपण जेव्हा गोट्यामध्ये नवीन जनावर आणतो तर त्यांना आपण काय दिलं पाहिजे काय नाही, आपण तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये आपण सगळं सांगणार आहे. आणि वासराची कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, त्यांना काय काय औषध गोळ्या दिल्या पाहिजे, आपण ते ह्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहेत. तर आधी तुम्हाला आमचे वासरं दाखवत. तर आपण आपल्या गोट्यामध्ये 3 म्हशी खरेदी केलेल्या आहेत. तुम्हाला म्हशीसुद्धा त्या दाखवतो. आणि सध्या आपण आता वासराकडे आलेलो आहोत. तर हे 3चे वासर आहेत. म्हशीला आपल्या 2 वगारी आणि 1 हाले आहे. तर आता आपण वासराला कोणतं औषध दिलं पाहिजे, त्यांचं कसं संगोपन केलं पाहिजे, आपण ह्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहेत. आणि नंतर तुम्हाला म्हशीसुद्धा दाखवतो. पण सध्या आता आपण वासराची एकदा माहिती आपण जाणून घेऊ, त्यांना काय काय दिलं पाहिजे. त्या आता आपल्या वासराला 10 दिवस झालेले आहेत. आणि 10 दिवसाच्या नंतर आपण कोणतं औषध दिलं पाहिजे तर ते तुम्हाला आता सांगणार आहे मी. तर 10 दिवसाच्या नंतर आपल्याला जंतनाशकाचं औषध द्यायचं आहे. तर औषध कोणतं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. कसं आहे, ह्या धंद्यामध्ये आपल्याला हायगाई जमत नाही, त्याच्यामुळे आपण 2 दिवसाखालीच जंतनाशक दिलं होतं. आणि हे ते जंतनाशक आहे बँडी नावाचं. तर 10 ml आहे. आणि मार्केटला आपल्याला 20 रुपयामध्ये भेटून जाईल. जंतनाशक दिल्याने काय काय फायदे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जंतनाशक तुम्ही दर महिन्याला द्या आणि वेगळं द्या. आणि जवळपास 1 वर्षापर्यंत तुम्ही दर महिन्याला जंतनाशक तुमचं देणं गरजेचं आहे. आणि 1 वर्षाच्या नंतर तुम्हाला 3 महिन्याला दिलं तरी चालेल. जंतनाशक दिल्याने वासराचे पोटामधील आजार दूर होतात आणि वासरू पटकन चारायला लागतो आणि झपाट्याने वाढतं. दुधाचा विचार केला तर आपण वासराला निरोगी ठेवण्यासाठी आणि अजूक वाढवण्यासाठी वासराला कंपल्सरी 3 महिने दूध पाजणे अत्यंत आवश्यक आहे. वासराला जन्मल्यानंतर वासराला चीक पाजणे अत्यंत गरजेचे आहे, कारण की वासराचा रोग प्रतिकारशक्ती वाढते. वासराला 1 ते 4 आठवडे या काळात त्याच्या शरीराच्या वजनाच्या 10% दूध 2 भागात पाजवावे. आणि उदाहरणार्थ वासरू जर 30 किलोचं असेल तर दिवसाला त्याला प्रति 3 लिटर दूध पाजवावे. आणि वासराला 5 ते 8 आठवडे या काळात वासराचे दुधाचे प्रमाण हळूहळू कमी करावे. काल्प स्टार्टर म्हणून एक वासरांसाठी पशुखाद्य आहे, तर तुम्ही त्यांना त्याची सवय लावावी. 9 ते 12 आठवडे या काळात वासरांचे दुधाचे प्रमाण खूप कमी करून टाकावे. आणि वासराला साऱ्या आणि वासराला खाद्यावर आणावे. आणि कंप्लीट 3 महिने झाल्यावर वासराला पूर्णपणे दूध बंद करून टाकायचं आहे. मी आता तुम्हाला जे सांगितलेलं आहे वासराचं नियोजन, तर ते माझ्या वैयक्तिक अनुभवातून मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता मी तुम्हाला आपल्या म्हशी दाखवतो. आणि म्हशीच्या आधी तुम्हाला मी आपल्या वासरासाठी कुंपण केलेलं आहे. तर सध्या आता बाहेर आहेत, पण आपल्याला नंतर आतमध्ये घ्यायचे आहेत. एकटाच गोरूमध्ये बसलेला आहे, त्यांना मध्ये सोडलं होतं पण ते साईडनं येऊ लागले. आपण जे कुंपण केलेलं आहे तर कुंपण आपलं व्यवस्थित रित्या चांगलं झालं नाही. आणि अजून चांगलं कसं करता येईल तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे आपण कुंपण सध्या केलेलं आहे ते वासरासाठीच केलेलं आहे. आणि त्यांना मध्ये सोडलं होतं पण ते साईडनं खाली येऊ लागले. आपण त्याच्यामुळे त्यांना बाहेरच ठेवलेलं आहे. आणि आपण बाथसुद्धा लावलेली आहे. आणि चला एकदा तुम्हाला आपला गेट काढून दाखवतो आणि एकदा मध्ये गोरूला भेटून येऊ. आणि आपण जे त्यांचे शिंग जाळे होते, तुम्ही माग एक व्हिडिओ टाकला होता, तुम्ही बघितला असाल अशी अपेक्षा करतो. आणि एकदा कसे ते शिंग कशा प्रकारे जळालेत ते तुम्हाला दाखवतो. चला. पूर्णपणे खडे पडलेले आहेत, तुम्ही बघितलंच असेल. तर तुम्ही पण वापरून बघा आणि नटाफिटानं जाळण्याचा प्रयत्न करू नका. आपल्याकडं डिहॉर्नचं औषध आपल्याकडं तुम्ही जर म्हणलं तर आपल्याकडं उपलब्ध करून आपण देऊ. आणि मेडिकलला विचारा, मेडिकलला जर नाही भेटलं तर आपण स्वतः उपलब्ध करून तुम्हाला देऊ. तर चला आता तुम्हाला आपल्या म्हशी दाखवता.
जाता जाता एकदा आपल्या कारोडी बाहेर काढल्या होत्या, तर तुम्हाला एकदा कारोडी सुद्धा दाखवतो आपल्या. आणि आपण ही मोरकी घातलेली आहे हिला नवीन, लई छान दिसाली भाऊ. 120 रुपयाला आणलेली आहे ही, खूप चांगली आहे, आवडली म्हणून आणली. आणि अशी पण हिची खराब झाली त्याच्यामुळे आपण मी म्हणलं टाकता येईल आणि छान पण दिसती. तुम्ही बघू शकता आता सध्या बसलेली आहे आमची बाई. Moving with the motion, following the light that sets me. आता हिला एक आणावं लागते वाटायला मला मोरकी, हिची पण खराब झालेली आहे. तुला आणायची का माय? हो, हिला एक आणू आता आहे का नाही. छान दिसायली आणि खूप चांगली पण आहे मोरकी, मजबूत दिसायली. तर चला मग आता म्हशी बघूत आपल्या. तर आधी म्हशी बाहेर होत्या, आता आम्ही मध्ये घेतल्या आहेत. आणि कोणतं पण जनावर आणल्यावर आधी आपण बाहेर घेतलं पाहिजे. तर तिकडची जी सवय आहे तर ती काय असते ती आपल्याला पण माहीत नाही. त्याच्यामुळं आपल्या इकडची सवय लावण्यासाठी अगोदर आपल्याला म्हशी का असो की गाय असो तर 4-5 दिवस आपल्याला आधी तिला बाहेर ठेवणं गरजेचं आहे. तर तिच्या अंगावरचे गेचडा असो, लिका असो तर आपल्याला ते अगोदर बघण्यासाठी पाहणी करावं लागते आणि नंतर आपल्याला गोट्यामध्ये आणावं लागते. आणि जर गेचड काय असतात रक्षक मारून त्याला नाहीसं करावं लागते आणि नंतर आपल्या गोट्यामध्ये आणावं लागते. कारण की आपल्या गोट्यामधली दुसऱ्या जनावराला लिका आणि गचडं होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर चला आता तुम्हाला म्हशी दाखवतो. ह्या 3 म्हशी आहेत. तर सध्या आता गोट्यामध्ये येऊ नये पण आपल्याला ब्लॉकसाठी येणं आहे. आणि सध्या आता निवांत गाई बसल्या होत्या आणि ह्या पलीकडच्या 2 म्हशी पण बसल्या होत्या, पण आपण आल्याने ह्या दोन्ही म्हशी उठल्या आणि इकडच्या दोन्ही पण गाई उठलेल्या आहेत. ह्या अलीकडच्या 2 म्हशी आहेत आणि जरा लोड होत्या त्याच्यामुळे जरा आपल्याला आकारात पडलेल्या आहेत. आणि पलीकडची आहे तर ती पण आपल्याला आकारात पडलेली आहे. आकारात म्हणजे पैशाच्या संदर्भात असं म्हणतोय मी. आणि हे आता लोड आहे तर आपल्या जे पुढचा व्हिडिओ पडेल आपल्या गोट्याच्या संदर्भात तर त्यामध्ये आपण तुम्हाला आपल्या म्हशीची कंडिशन. तर आता मेन मुद्द्याकडे वळू. म्हशीला आपण जेव्हा आधीच बाहेर होतं तर जवळपास अलीकडच्या ज्या 2 म्हशी आहेत तर जवळपास त्यांना 15-15 दिवस झालेले आहेत. आणि पलीकडची जी म्हशी आहे मसड आहे तर तिला 10 दिवस झालेले आहेत येऊन. आणि यांना आपण आधीच आपण इथे नव्हतो पण आपण नसून असलो तरी इकडचं काय नियोजन थांबणार नाही. आणि यांना आधीच आपण जंतनाशकसुद्धा दिलेले आहेत. दोन्ही म्हशीला जंतनाशक झाले आहेत आणि तिलासुद्धा आपण जंतनाशक दिले आहे. गाईबनी यांना जंतनाशक पाजवा येत नाही त्याच्यामुळे आपल्याला यांना खुराकात देणंही देणं आहे. आणि आपण खुराकामध्ये आपण त्यांना सांच्यापारी देऊ नये. केव्हा पण आपण जंतनाशक सकाळी द्यावं, 80 पोटी जंतनाशक केव्हा पण द्यावं. पहिल्या शेतकऱ्यापाशी आपल्या ह्या ज्या म्हशी होत्या त्यांच्यापाशी येऊन तिथं 10 दिवस झाले होते आणि आपण म्हशी आणलेल्या आहेत. आपल्याला माहीत आहे त्यांना काय लिव्हर टॉनिक दिलेलं आहे का नाही, का गुलकाबुस्ट दिलेलं आहे का नाही, आपल्याला काही माहीत नाही. त्याच्यामुळं आपण आणल्या त्यांना गुलकाबुस्टसुद्धा तिन्ही पण म्हशीला आपण दिलेलं आहे. गुलकाबुस्ट दिलेलं आहे कशामुळे दिलेलं आहे कारण की त्यांची जी भूक आहे तर भूक वाढते आणि पटकन दुधावर येण्यासाठी ते एक एनर्जी ड्रिंक आहे त्याच्यामुळं आपण त्यांना ते दिलेलं आहे. म्हशी कुठून आल्यात काय नाही. आता ह्या जे 2 होत्या त्या शेतकऱ्यापाशी होत्या त्याच्यामुळं आपल्याला जास्त दूरहून आणलेलं नाही त्याच्यामुळे त्यांना काय जास्त थकवा आला नाही. त्याच्यामुळं आपण तरी पण आपण त्यांना कडबा कुटी आपण त्यांना दिलेली आहे. आणि पलीकडची जी मसड आहे तर ते आपण बाजारातून मधून घेतलेली आहे. तर ती गुजरातून आली का कुठून आली ती पण आपल्याला माहीत नाही. त्याच्यामुळे तिला आधीच थकवा आलेला आहे. आणि थकवा आल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर त्या म्हशीला आपल्याला हिरवा चारा द्यायचा नाही. तर आपल्याला 2 ते 3 दिवस त्या म्हशीला आपल्याला गोळी आणि कडबा कुटीत द्यायची आहे जेणेकरून तिला जुलाब लागणार नाही आणि तिचं पोट दुखणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला कडबा कुटी आणि गोळी द्यायची आहे. आपण नवीन जागेवर आल्यावर ताण येत असतो त्याच्यामुळं त्या म्हशीला गुळ पाणी द्यायचं आहे आपल्याला. दिवसातून एकदा तुम्ही गुळ पाणी द्या, खूप चांगलं आहे. ते म्हशीला येणारा जे ताण आहे तर ते मुक्त होत असतो. आणि त्या इथली गाय असो का मसड असो आमच्या गोट्यामध्ये आल्यानंतर आम्ही कॅल्शियम आणि मिनरल मिक्सचर कंपल्सरी देत असतो जनावरांना. कॅल्शियम दिल्यामुळे
शरीराला आणि दूध उत्पादनाला खूप मोठे फायदे आहेत. आणि कॅल्शियम गाय असो किंवा म्हैस तर देणे खूप गरजेचं आहे. गाभण काळात तुम्ही दिलं तरी जमतं आहे आणि वेल्यावेल्यासुद्धा कंपल्सरी कॅल्शियम पाहिजे. तर गाय वेल्यानंतर किंवा म्हसड वेल्यानंतर कसं आहे, त्याच्या अंगामधील जे कॅल्शियम प्रमाण आहे तर ते सगळंच उतरत असतं. त्याच्यामुळं कॅल्शियम देणं खूप गरजेचं आहे. आणि आपण मिनरल मिक्सरचा तर विचार केला तर मिनरल मिक्सरमुळे फॅट असो एसएनएफ असो तर त्याच्यामध्ये सुधारणा होते. आणि म्हसड असो की गाय असो तर ते पटकन माझावर येतं आणि राहतं. त्याच्यामुळे ते मिनरल मिक्सर असते. असे बरेच फायदे आहेत मिनरल मिक्सर असो की कॅल्शियम. त्याच्यामुळे कंपल्सरी द्या तुम्ही. तर माझ्या एक अनुभवातून तुम्हाला मी शेअर करतो, बाकी काय नाही. डॉक्टरच्या सल्ल्याने दिलं तरी चालेल. तर असा विषय आहे. आणि सध्या हे पण आता मसड आपली उठलेली आहे. तर काय विषय नाही. ह्या दोनच म्हशी लोड आहेत. ह्या पण बनताल, जरा टाईम लागेल. आपण करूच ना पुढचा एखादा ब्लॉग. जेव्हा गोट्यात जाईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो म्हशी. आणि आपल्याकडं जाग्यावरच पाणी आणि चारा असल्याने पटकन सुधारताल म्हशी, काय अडचण नाही. तर सध्या आता सगळ्या उठलेल्या आहे. जेव्हा अजून सांगण्याचा प्रसंग येईल चांगला तर अजून मी तुमच्या संग गोष्टी शेअर करेल. आणि सध्या आता ह्या आपण ज्या 3 म्हशी आणलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता सध्या त्यांना ट्रेस आलेला आहे. त्याच्यामुळं 4-5 दिवस काय तेवढा चारा खाणार नाहीत मनापासून. खाताल पण तेवढा नाही, कामापुरता चारा खाताल. आणि दुधावर पण टाईम लागेल जरा, त्यांना येताल पण जरा टाईम लागेल. तर त्यांच्यासाठी आता मॅट आणायचे आहेत आपल्याला. सह्याद्री कंपनीच्या मॅट खूप चांगल्या प्रकारे आहेत. मी आणल्या होत्या जवळपास 7-8 महिने खाली मॅट आणल्या होत्या मी. तर तेव्हा 2,500ला एक मॅट मला दिली होती. 4x7ची मॅट होती. आता माहीत नाही आता काय रेट आहे. तर तरी पण आपण एकदा जाऊन आणूता. आपला जेव्हा प्रसंग 4-5 दिवसात येईल. सध्या आपल्याला काम आहे त्याच्यामुळे आपल्याला जाता येणार नाही. आणि आता कंपल्सरी आपल्याला यांच्या खाली मॅट टाकावं लागणारच आहे. काय विषय नाही पब्लिक, आपण टाकू मॅट, काय अडचण नाही. जसा प्रसंग येत जाईल मी तुम्हाला तसंच आपल्या चॅनलला व्हिडिओ टाकत जाईल. आणि आपले दररोज व्हिडिओ पडत जाताल. जवळपास विषय असा झाला की 2-3 दिवसाखाली आपल्या जे फोनचं चार्जिंग होती तर ती संपल्यामुळे आपल्याला शेवटचे ब्लॉग घेता आले नाहीत. घेतलेत पण तेवढे मला विशेष वाटले नाहीत, टाकलेत. आणि असेच तुमच्यापाशी मी नवीन व्हिडिओ शेअर करत जाईल, बघत जा. आणि आपल्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा. आणि तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी आपल्या चॅनलला प्रेस दाबून बेल आयकॉनला दाबा. सध्या आता म्हशीचा गाईचा आपल्या बसाचा टाईम झालेला आहे तर मी येऊ नये, पण आपल्या ब्लॉगसाठी मी आलेला होतो. आणि आता गाई बसताल आपल्या. आणि जवळपास मी सकाळी एकदा चारा टाकून गेलो की नंतर फक्त शेणवडा एकदा मध्ये येत असतो. नंतर डायरेक्ट आपला जे टाईम आहे 4 वाजता तर 4 वाजताच गोट्यामध्ये येत असतो. आणि पब्लिक चालतंय, धन्यवाद माझा ब्लॉग बघण्यासाठी. ठीक आहे पब्लिक, असेच नवीन व्हिडिओ येत जातील आपल्या चॅनलला. आणि तोपर्यंत बाय बाय.